नांदेडपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोत्या धानोरा या खेडेगावातील रविकुमार बालाजी दुधमल या विद्यार्थ्याने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत जिद्द व चिकाटीच्या बळावर 2026च्या नीट परीक्षेत 720 पैकी 665 गुण मिळवून SC प्रवर्गात देशातून 17वा येण्याचा बहुमान मिळवला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा दिलेला संदेश रविकुमारच्या आई-वडिलांनी आत्मसात करून रविकुमारला शिक्षण दिले। रविकुमार दुधमल यांनी आपल्या यशाचे श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आपल्या आई-वडिलांना दिले असून भविष्यात चांगले डॉक्टर होऊन समाजाची सेवा करणार असल्याचं लॉर्ड बुद्धा टीव्हीवर सांगितले। जय भीम। मी रविकुमार बालाजी दुधमल, राहणार धानोरा मोत्या। मी आता झालेल्या नीट 2026 परीक्षामध्ये 720 पैकी 665 मार्क मिळवले। माझी भारतामध्ये 734 तशीच SC कॅटेगरीमध्ये माझी 17वी रँक आहे आणि आता मी पुढे जाऊन MBBS डॉक्टर होणार आहे। आणि हे जे माझं यशाचं मेन कारण आहे ते म्हटलं तर आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळेच आपला जे समाज आहे आता एक चांगल्या स्थितीवर येत आहे। आणि त्याचं मेन कारण म्हणजे आपलं शिक्षणाची जी पद्धत आहे ती आता हळूहळू आपल्याला त्या मार्गावर आपल्याला चालायला पाहिजे। जसं बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याच रस्त्यावर मी आज चलून आज नीट परीक्षामध्ये मी यश मिळवलं आहे। मी माझी जी नीटची तयारी आहे ती पुणे येथे जवाहर नवोदय विद्यालय पुणे येथे केली आहे। आणि जे माझ्या यशाचे कारण आहे ते म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझे आईवडील यांनी अथक परिश्रम करून मला एवढं उच्च शिक्षणावर शिक्षण दिलं आहे आणि मी त्यांचे कौतुक आभार करतो। आणि आपल्या समाजातील पुढील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की आपला जे समाज आहे ते फक्त एका गोष्टीमुळे मागासला आहे, आपलं जे शिक्षण आहे ते आपण प्रायोरिटीवर ठेवलं पाहिजे। आपण मेन शिक्षण घेऊन आपण आपल्या समाजाला पुढे जाण्याची हे एक मार्ग आहे। तरी आपण शिक्षणावर जास्त भार देऊन आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे। जय भीम। म्हणलं तर रोज कमीत कमी 6 ते 8 घंटे सेल्फ स्टडी करायचो आणि 6 घंट्याची क्लास असायची आपली। मी खरं म्हणतं नीटसाठी सगळ्यांनाच माहीत असते की NCERT पुस्तक आहे ती आपण वाचली पाहिजे। आणि मी NCERTचे सगळे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तिन्ही पुस्तके मी वाचली होती। खूप जण फिजिक्सची NCERT वाचत नाहीत, पण मी फिजिक्सची NCERT 2-3 वेळा वाचलेली आहे। मी सांगतो की आपले जे खूप सारे विद्यार्थी आहेत ते एकदा म्हणजे सुरू करतात कोणती परीक्षा सुरू करण्यासाठी ते स्टार्टिंगला तर खूप त्याच्यामध्ये अभ्यास करतात, हे करतात, पण जसं जसं टाईम वाढत जातो तसं तसं त्यांचा अभ्यास कमी होतो। माझे तसं झालं तर जसं मी 11वीमध्ये तिथं होतो तो माझ्यामध्ये खूप म्हणजे जोश होता। मी दिवसाचा खूप अभ्यास करायचो, रात्री 12-12 1 वाजेपर्यंत अभ्यास करायचो, पण जसा टाईम वाढतो तसा अभ्यास कमी होते। पण मधामध्ये आपल्याला समजायला पाहिजे की जे आपला टाईम वगैरे कमी आपण करतो पण ते आपण डबल वाढवायला पाहिजे। अभ्यास जसं पुढे जातं तसं आपली समज वाढत जाते, त्यामुळे आपल्याला वाटतं की हे आपल्याला येतं, पण आपण त्याच्यामध्ये जास्त कष्ट घ्यायला पाहिजे। भविष्यामध्ये आता मी तर MBBSची पहिलं तयारी करण्याच्या आधी मी पुढेही जाणार आहे, फक्त MBBSवर थांबणार नाही। आणि पुढे जाऊन आपल्या समाजासाठी बी मला काही करता येईल म्हणजे करणारच नक्की मी आपल्या समाजासाठी काहीतरी करते, हे माझे ध्येय आहे। आपल्या यशाचं श्रेय कोणाला देशील? माझ्या यशाचे श्रेय खरं म्हणतं माझे आईवडील आणि आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांनी दिलेलं आपल्याला जे धम्मदान आहे त्याला गोष्ट। मी बालाजी दुधमल, राहणार धानोरा मोत्या, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। मी माझ्या आणि पत्नीने पीळ भारून मुलाला शिक्षणासाठी इथपर्यंत आलेलो आहे। तरी माझ्या मुलाने घरगुती यश संपादन केल्याबद्दल मी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या समाजातील इतर मुलांनी बी सुद्धा असंच शिक्षणासाठी